इराणकडे कोणतीही शक्ती नाही हे त्यांना समजत नाही असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। इराण होर्मुझ सामुद्रधुनीमुळे जगाला तात्पुरता त्रास देऊ शकतो असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। इराण फक्त वाटाघाटीसाठी जिवंत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणवरील हल्ल्यासाठी हत्यारांनी भरलेली युद्धनौका तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। चर्चेतून करारातून न झाल्यास शस्त्रांचा प्रभावीपणे वापर केला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। पुढील 24 तासात चर्चा कोणत्या दिशेने जाते हे कळेल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं। तर नारायण राणेंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी नारायण राणेंचं कौतुक केलंय आणि त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देखील दिलेला आहे। आठवतं की सभागृहामध्ये मी पहिलंच भाषण केलं, 7 मिनिटाची संधी मिळाली, नीट तयारी केली होती, त्यामुळे 7 मिनिटात मांडता आला तेवढा विषय मांडला। पण ते पहिलंच भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी माझ्याकडे आली, त्याच्यात एवढंच लिहिलं होतं, छान बोललास, आणि खाली सही होती नारायण राणे। तर राणे साहेबांकडे एक वेगळं सीआयडी खातं होतं, त्यांचं स्वतःचं होतं ते। त्यामुळे सरकारचा कुठलाही कागद तयार झाला तो मंत्र्याकडे पोचायच्या आधी राणे साहेबांकडे पोचायचा। त्यामुळे हा जो व्हाईट पेपर आहे हा छापायच्या आधी राणे साहेबांकडे होता। त्याचं उत्तर तयार होऊन तिकडे व्हाईट पेपर मांडल्याबरोबर व्हाईट पेपर किती बोगस आहे आणि ही खरी आकडेवारी आहे आणि ही कशी बरोबर आहे याचा एक भगवी पत्रिका ही त्या क्षणी राणे साहेबांनी मांडली आणि त्या सरकारची पूर्ण हवा काढण्याचं काम हे राणे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं मी बघितलं। मला आठवतं की इतका त्रास आमच्या बाकावरचे लोक भुजबळ साहेबांना द्यायचे, खूप भुजबळ साहेब पुरून उरायचे, पण राणे साहेब गेल्यानंतर मात्र कोणीही कधी त्यांना त्रास दिला नाही। राणे साहेब जे तिकडे गेले आहेत मनाने गेले नव्हते, जो प्रसंग त्यांच्यावर आला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। आम्ही सगळं प्लॅन करून आणि सभागृहामध्ये सरकारच्या मागण्या, जे बजेट हे वोटिंग मध्ये पाडायचं असं ठरवून पूर्ण प्लॅन तयार करायचो। प्लॅन एक्झिक्यूट होणार, राणे साहेब त्या सरकारचे 15-20 आमदार गायब करायचे, कोणाचा आदेश यायचा मला माहिती नाही, पण 8-10 लोक निघून जायचे आणि राणे साहेबांनी केलेला प्लॅन हा त्या ठिकाणी दुर्दैवाने तो आम्हाला परत घ्यावा लागायचा। तर फडणवीसांनी विमानतळावर आपल्याला भाजपा प्रवेशाची ऑफर दिली होती असा किस्सा नारायण राणेंनी सांगितलाय। दादा या आता भाजपात असं फडणवीसांनी म्हटल्याचं राणेंनी म्हटलं। श्री देवेंद्र फडणवीस यांचा एक डायलॉग विमानतळावर झाला 2 मिनिटाचा, 2-3 मिनिटाचा। आम्ही तिथे उभे असताना आम्ही विसरलो की दोन्ही राजकीय पुढारी आहोत, विसरलो। देवेंद्रजी म्हणतात, दादा बस झाला ना। मी काय बस झालं, अहो या ना बीजेपी, बस झालं आता। मग मी थोडंसं बोललो, 2-3 गेला रे घरी बोलव, चर्चा कर, मी पण एका पक्षाचा नेता आहे, मला विचार करू दे। आणि त्याप्रमाणे विचार करून मी आलो। पण मी लहान असलो आणि मी मोठा असलो, हे नेते लहान असले तरी मी पदाला मान ठेवण्याचं कधी चुकलो नाही। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे पॅटर्न राणेच दाखवू शकतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता सुनील तटकरेंनी टोलेबाजी केली। जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध कशी करायची हे राणेंनी मला शिकवल्यास रायगडसाठी मदत होईल असंही यावेळेला तटकरेंनी म्हटलं। दुसरीकडे तटकरेंच्या मुलाला निवडून आणण्यासाठी मदत केली असं नारायण राणेंनी म्हटलं। रवींद्रजी चव्हाण साहेब आपण प्रदेशाध्यक्ष आहात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणेच दाखवू शकतात आणि एका वेळेला भाजप आणि शिवसेनेची बिनविरोध जिल्हा परिषद कसं येऊ शकते हे एकदा राणे साहेबांनी मला शिकवलं तर रायगडला मला त्याचा खूप उपयोग होईल। जीवनातली घडी अशीच राहू दे, तशी जीवनातली घडी असून इथपर्यंत जमलेली माझ्या सही चव्हाण साहेब तुमच्या डाव्या हाताला बसलेला आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याचं जाण आणि भानीव ठेवून ही घडी अशीच राहू दे एवढंच राणे साहेबांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो। तटकरे साहेब हे भरभरून बोल। तटकरे साहेब त्यांचा चिरंजीवांना विधान परिषदेसाठी पवार साहेबांनी तिकीट दिले आणि पवार साहेबांनी सांगितलं, बघ तुझ्या मुलाला निवडून आणायचं असेल ना
तर जा नारायण राणेशी बोल. तसे आले आणि मी माझ्याजवळ जेवढी मतं होती ती घातली आणि निवडून आणलं. मी त्यांना मित्र समजतो, ते मला समजतात की नाही माहिती.